सध्या नाशिकमध्ये मोर्चा निघाला जन आक्रोश मोर्चा आणि हा मोर्चा काढलाय शिवसेना युबीटी आणि मनसेनं संयुक्त जन आक्रोश मोर्चा आहे आणि विराट स्वरूप आज या मोर्चाला आलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे सगळे कार्यकर्ते आहेत जे नाशिकच्या प्रश्नांसाठी एकत्रित आलेले आहेत। शिवसेना युबीटी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेने दोघांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढला। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बाळा नांदगावकर, मनसेचे नेते अविनाश देशपांडे असे अनेक महत्त्वाचे नेते आज मुंबईमधून नाशिकमध्ये पोहोचलेत। तर खासदार संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर शहराच्या मध्यवर्ती भागापासून निघालेला हा मोर्चा आणि नाशिकमधला महत्त्वाचा जो सध्याचा प्रश्न तो म्हणजे महापालिकेतला गैरव्यवहार, त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न, शेतीमालाला हमी भाव मिळत नाही, असे अनेक प्रश्न आहेत जे नाशिकसाठी मर्यादित आहेत। तेव्हा हेही काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचबरोबर या अशा प्रकारच्या जन आक्रोश मोर्चांचं आयोजन राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा करणार असल्याचं काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी सांगितलं। त्यामुळे ही एक प्रकारे शिवसेना आणि मनसेची, शिवसेना युबीटी आणि मनसेची एक स्ट्रॅटेजी आहे। येणाऱ्या निवडणुकांपूर्वी शक्ती चाचपणी होती आहे, किती मोठं संख्याबळ आपल्या मागे आहे कार्यकर्त्यांचं हे सगळं बघण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे नाशिकमधला हा मोर्चा एक सॅम्पल आहे। झाकी अजून ही तर झाकी आहे, अजून बरंच बाकी असं मगाशी काही वेळापूर्वी नांदगावकर सुद्धा म्हणाले होते। त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्यांना घेऊन हे मोर्चे काढले जाऊन एक प्रकारे राजकीय वातावरण तापवलं जाणार आहे। त्यामुळे या मोर्चामध्ये आज काय नेमकं फलित या मोर्चाचं निघणार हे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला स्पष्ट होईल। अर्थातच दोन्ही पक्षांनी अजूनही युतीची औपचारिक घोषणा केलेली नसली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतं, त्यांचं मनोमिलन किती जुळलेलं आहे हे बघणं महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आजचा हा मोर्चा आहे। पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या मोर्चावर लक्ष ठेवून आपण जाऊया सागरकडे। सागर, मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळतात। जन आक्रोश मोर्चा असला तरी एक कुठेतरी शक्तिबळ तपासण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे येणाऱ्या निवडणुकांच्या आधी। कशा प्रकारे नेमकं सगळं स्वरूप या मोर्चाला आलेले, कुठपर्यंत हा मोर्चा आहे, किती किलोमीटरचा मोर्चा निघतोय? नक्कीच आता जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तर हा विराट मोर्चा जो आहे तो शिवसेनेच्या आणि मनसेच्या वतीनं काढण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं। नाशिक शहरातील सह जिल्ह्याभरातील विविध प्रश्न, त्याचबरोबर राज्यातील विविध प्रश्न घेऊन हा मोर्चा जो आहे तो निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या मोर्चामध्ये मनसेचे नेते जे बाळा नांदगावकर सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याबरोबर संदीप देशपांडे देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि खासदार जे शिवसेनेचे आहेत संजय राऊत हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल 6 ते 6.5 किलोमीटरचा हा जो मोर्चा आहे तो आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जो नाशिकसह इतर जिल्ह्यांसह राज्यभरातील जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, ज्यात शेतकरी असेल, त्याचबरोबर हनी ट्रॅपचा जो प्रश्न असेल तो या निमित्तानं राज्यातील सरकारला विचारण्याचा प्रयत्न जो आहे तो या मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचबरोबर नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पडलेल्या रस्त्यांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, हे सगळे प्रश्न घेऊन हा मोर्चांमध्ये हजारोच्या संख्येमध्ये मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील हे यात सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। या मोर्चात बाळा नांदगावकर असतील, त्याचबरोबर संदीप देशपांडे असतील आणि संजय राऊत हे सगळेच जण ह्या मोर्चांमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या निमित्तानं राज्यभरात मोर्चे निघणार आहेत, जिल्ह्यात मोर्चे निघणार आहेत, अशाच पद्धतीचं वक्तव्य जे आहेत ते संजय राऊत आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर यांनी केलंय। यामुळे आता मोर्चा जर बघितलं तर हा सगळा विराट मोर्चा जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मोर्चांमध्ये हजारोच्या संख्येने शिवसैनिक, मनसे सैनिक सहभागी झालेले आहेत। विविध प्रश्नांच्या मुद्दे हातात घेत राज्यभरात अशाच पद्धतीचे मोर्चे जे आहेत ते निघतील आणि त्याचबरोबर या मोर्चांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे असतील हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे। त्यामुळे आता हा जो मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे आणि या मोर्चात आता संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर असतील हे या मोर्चात आता सगळ्या जनतेला त्याचबरोबर मनसैनिकांना संबोधित करणार आहे। अगदी सागर, विशेष म्हणजे या मोर्चामध्ये जेव्हा हे एक विराट स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा दोन्ही पक्षांनी आपले झेंडे वापरलेले दिसत नाही, तर केवळ काळ्या निषेधाचे झेंडे वापरलेला पाहायला मिळते। एक कुठेतरी वेगळी रणनीती पाहायला मिळते आहे। काय नेमकं या मागचं कारण आहे?
नक्कीच जर आता बघितलं तर होऊ घातलेले महानगरपालिकेचे इलेक्शन आता लागणार आहेत आणि याचबरोबर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे एकत्र येऊन युती करतील अशी देखील चर्चा आहे आणि त्याचंच हे प्रतिरूप जे आहे ते आता आपल्या समोर पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये देखील अनेक प्रश्न समोर आपल्याला पाहायला मिळतात, त्याचाच हात घालून सगळे जे मोर्चेकरी आहेत या सहभागी झालेले आहेत आणि राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे येत्या काळामध्ये अशाच पद्धतीच्या मोर्चे काढणार असल्याचं ह्या राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून त्याचबरोबर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर या पदाधिकाऱ्यांकडून देखील या पद्धतीचं वक्तव्य देखील करण्यात येत आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा येऊन ठेपलेला आहे। महानगरपालिकेचे येणारी जी निवडणूक आहे ती डोळ्यासमोर काढून हा मोर्चा काढला की का असं देखील विरोधक म्हटले जरी असले तरी या दृश्यांमध्ये जर बघितलं तर शक्ती प्रदर्शन जे आहे ते मनसेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं करताना आपल्याला पाहायला मिळते। हजारोच्या संख्येत शिवसैनिक आणि मनसे सैनिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या दृश्यांमध्ये जर बघितलं तर अनेक शिवसैनिक जे आहेत या सगळ्यांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता या दृश्यांमध्ये जर बघू शकलो तर विराट हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आहे आणि यात आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत असेल किंवा राज ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत या सहभागी होताना जरी पाहिलं असलं तरी आता संजय राऊत आहेत, त्याचबरोबर बाळा नांदगावकर आहेत, हे आता या मोर्चेकरांना संबोधित करणार आहेत। अगदी सागर, काही वेळापूर्वी संजय राऊत यांची आपण प्रतिक्रिया घेतली होती आणि त्यामध्ये ते म्हटले होते की मविया एकच आहे, मवियानं सुद्धा या मोर्चात यायला हरकत नाही, कारण आता मनसेनं जेव्हापासून शिवसेना युबीटीच्या जवळ येऊ लागलेला आहे तेव्हापासून मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस कुठेतरी बाजूला होताना नाशिकमध्ये दिसत आहेत अशा प्रकारे पत्रकारांनी विचारलं होतं आणि त्यावेळी ते म्हणाले की नाही, असं काही नाहीये, मविया एकच आहे। पण मग या मोर्चामध्ये मविया कुठे दिसतं आहे का? नक्कीच या मोर्चांमध्ये जर बघितलं तर यात कुठल्याही पक्षाचा चिन्ह नसल्या कारणामुळे शिवसेनेचे असतील किंवा मनसेचे असतील, काँग्रेस असेल, या सगळ्यांमधले जे पक्षाचे जे झेंडे आहेत ते यामध्ये पाहता येत नाहीये किंवा दिसत नाही। यामुळे नेमकी या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील किंवा महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष असतील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत की नाही हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मात्र यावरती शिवसेनेच्या नेत्यांना आणि मनसेच्या नेत्यांना याबद्दल विचारलं त्यावेळेस हा महाविकास आघाडीचे सगळेच नेते यामध्ये सामील असल्याचं म्हटलं होतं। मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर या स्टेजवरती आता आपण जर बघितलं तर मनसेचे आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा जिल्हाध्यक्ष आहेत हे या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र महाविकास आघाडीचे कुठलेही नेते यामध्ये दिसत नाहीये। यामुळे या महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी या मोर्चाला सहभागी झाले की नाही हा देखील आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र या विराट मोर्चामध्ये अनेक मनसे सैनिक किंवा शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या संख्येत उपस्थित झालेले आहेत। मात्र यात काँग्रेस असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, या कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील हे यामध्ये सहभागी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक सागर, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। नाशिकमध्ये वेळोवेळी येऊन काय नेमके अपडेट जाणून घेत राहू। तुर्तासा जन आक्रोश मोर्चा शिवसेना युबीटी आणि मनसेचा निघालाय आणि आता या ठिकाणी भाषणांना सुरुवात होणार आहे। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत।